सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीता अर्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 75। मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु स्त्री जगद्गुरु ममात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः। माझे गुरुनाथ सर्व जगाचेच नाथ, स्वामी मालक आहेत। माझे गुरु तिन्ही जगांचे गुरु आहेत। माझा आत्मा सर्वव्यापी म्हणजे सर्वाभूती असणारा आत्मा आहे। अशा प्रकारचा अनुभव आणून देणाऱ्या श्री गुरुला नमस्कार असो। गुरु साधकाला ज्ञान देऊन त्याची दृष्टी व्यापक करतो। राधेला श्रीकृष्णाचे खरे ज्ञान, त्याचे कार्य यांची ओळख होती। कृष्ण साऱ्या जगाचा आहे, जगत कार्यासाठी त्याचा अवतार आहे। एखाद दुसऱ्या व्यक्तीसाठी, जाती जमातीसाठी नाही, हे ती पूर्णपणे जाणून असल्याने व सर्वव्यापी कृष्णाला जळी, काष्टी, पाषाणी सर्वत्र ती बघू शकल्याने तिला कृष्णाचा वियोग कधी झालाच नाही। गुरुभक्तालाही गुरुचे असे सर्वव्यापी स्वरूप कळणे अति अगत्याचे आहे। हे ज्ञान झाले नाही तर गुरुला आऊट हाताची 3.5 हात देहधारी व्यक्ती समजली जाते व गुरुकडे स्थूल दृष्टीने पाहण्याची चूक होते। हा श्लोक म्हणूनच सांगत आहे की गुरु हा युगपुरुष असतो। केवळ भक्ताचाच स्वामी नाथ नसतो, तर सर्व जगाचे स्वामित्व त्याला करायचे असते। जगद्गुरुद्वाराचे कार्य करण्यासाठीच तो अवतरतो। परमेश्वरच गुरु रूपाने जडापर्यंत खाली येतो। जागृती, स्वप्न, सुषुप्ती, स्वर्ग, पृथ्वी, पाताळ, श्रेष्ठ, मध्यम, कनिष्ठ, देहमन बुद्धी आदी तिन्ही पातळीवरील तिन्ही अवस्थांच्या जीवनाचा नियंता त्यांना प्रभावित करणारा गुरु असतो। गुरुकृपेने साधकाला आत्मबोध होतो व सर्वाभूती एकच आत्मा असतो ही अनुभूती येते। अनेकतेतील एकता अनुभवली जाते। गुरुभक्तीने अभेद योग साधतो। एवढी साधना करून घेणाऱ्या गुरुला नमस्कार असो। सद्गुरुनाथ महाराज की जय।